स्वराज तिथीनुसार 353वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय। नागपुरातल्या श्री शिवराज्याभिषेक सोहळा समितीनं आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला पहाटेपासूनच सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी आपण लहान मुलांची प्रात्यक्षिकं पाहिली आणि त्यानंतर आता महिलांची प्रात्यक्षिकं सुरू झालेली आहेत। थोडंसं मागे मागे होऊन जा प्लीज, थोडंसं मागे मागे व्हा। आपले सगळे नावे स्वयंसेवक कृपयांनी नोंद घ्यावी। थोडंसं मागे मागे व्हा आणि मध्ये रस्ता आपल्या महाराजांसाठी तयार करून द्या। तर महिलांचे झांज पथक दिसतंय। महिलांकडून पारंपरिक वेशभूषेत ही खास अशी प्रात्यक्षिकं सादर केली जात आहेत। नागपूरकरांची गर्दी आता या सोहळा पाहण्यासाठी वाढू लागलेली आहे। पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आणि पालखीचं असं दिमाखात स्वागत केलं जात आहे। पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या संख्येनं महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्याचं दिसतंय। नागपूरच्या महाल परिसरातल्या शिवाजी महाराज चौकात पहाटेपासूनच या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। आज शिवराज्याभिषेक दिन आहे आणि त्यासाठीच या खास सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। आपले प्रतिनिधी तुषार कोळे आपल्या सोबत आहे। तुषार, काही वेळापूर्वी आपण लहान मुलांची प्रात्यक्षिकं पाहिली आणि त्यानंतर आता महिलांकडून अशा रीतीनं झांज पथकाची प्रात्यक्षिकं सुरू झाली आहेत। अजून कोणकोणते कार्यक्रम आहेत? पहाटे 5 वाजतापासून या नागपूरच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली। अत्यंत थाटामध्ये हा शिवराज्य सोहळा इथे संपन्न होताना पाहायला मिळत आहे आणि